कुसुमाग्रज नगरी येथे आयोजित 4थ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य वाङ्मय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र निमाडे यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मारुतीबाबा कुरेकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार राजाभाऊ वाझे, शोभा बच्छाव तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की गेली 6-7 दशके मराठी भाषेची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्र समाजासाठी अभिमानाची बाब आहे। आजच्या तरुण पिढी देखील माय मराठीच्या सेवेसाठी पुढे येत असल्याने मराठी वैभवाचा रथ अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मराठी भाषेच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान केल्याने पुरस्काराचे महत्त्व अधिक वाढते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। मराठी असण्याचा आणि मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाच्या मनात असून मराठी माणसाने केलेल्या उत्तुंग कार्याचा गौरव साजरा करण्यासाठीच हे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। राज्य वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे संमेलनाचा उद्घाटन सोहळा अधिक दिमागदार ठरला असून मराठी साहित्य क्षेत्रासाठी हा प्रेरणादायक क्षण मानला जात आहे। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।